नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो सगळीकडे चर्चा आहे ई श्रम कार्डाची। मित्रांनो लोकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे मित्रांनो, जशा लाडक्या बहिणीचे कसे पैसे आले मित्रांनो, तसे 3-3 हजार रुपये ई श्रम कार्डमध्ये बी येतील का, अशी चर्चा आहे। आणि सगळेच ई श्रम कार्ड काढायचे मागं लागले म्हणतात, पण त्याबद्दल तरची पूर्ण माहिती लोकांना माहीत नाही मित्रांनो, त्याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे। मित्रांनो ई श्रम कार्ड हा कोणाला बनवता येते मित्रांनो, जे मजुरी करतात, जे बांधकाम मजूर किंवा मोलमजुरी करतात किंवा ते भांडी धुनी असे करतात, म्हणजे किरकोळ जे मजुरी करतात त्यांच्यासाठी हा योजना आहे मित्रांनो। त्यांना या योजनेचा फॉर्म भरता येते ऑनलाईन पद्धतीने। आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ज्यावेळेस भरायला जातो त्यावेळेस तो आपल्याकडून सगळी माहिती घेते मित्रांनो, बँकेची डिटेल घेते मित्रांनो। आता यामध्ये वयाची अट मित्रांनो, वयाची अट कशी आहे मित्रांनो, वयाची अट आहे मित्रांनो यामध्ये 18 ते 40, ऐकून घ्या मित्रांनो, 18 ते 40 यामध्ये वयाची अट घालून दिलेली आहे। 18 ते 40 जो वय गटातला असेल तर त्याला या योजनेचा फॉर्म भरता येतो। आता 18 वर्षाचा जो व्यक्ती असेल मित्रांनो, तर 18 वर्षाचा जो व्यक्ती असेल तर त्याला 60 वर्षापर्यंत आपल्याला पैसे भरावे लागतील। पैसे किती भरावे लागेल मित्रांनो, अगर 18 वर्षाचा वय असेल मित्रांनो त्या व्यक्तीचा, तर त्याला भरावं लागेल 55 रुपये। म्हणजे 18 ते 60 42 वर्षाचा होईपर्यंत मित्रांनो, म्हणजे 42 वर्ष त्याच्यामध्ये ॲड केला तर 60 वर्षाचा होते, तर 42 वर्षापर्यंत त्यांना पैसे 55 रुपये त्याचे राहतील मित्रांनो, 55 रुपये सरकारचे राहतील, दोन्ही मिळून 110 रुपये। तर 110 रुपये त्याला जमा करावे लागतील, त्याचे अर्धे पैसे राहतील मित्रांनो, अर्धे सरकारचे राहतील। तर अशा पद्धतीने दर महिन्याला त्याचे पैसे 55 रुपये कटतील मित्रांनो। तुम्हाला भरायची गरज नाही मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाता मित्रांनो त्यावेळेस ते तुमचे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यातून कटतील मित्रांनो, तुम्हाला तिथं काही भरायला जायची गरज नाही। आणि मित्रांनो समजा त्या अर्जदाराचं वय 30 वर्ष असेल मित्रांनो, समजा 30 वर्ष असेल तर त्याला 60 वर्षापर्यंत म्हणजे 30 वर्ष पैसे भरावे लागेल मित्रांनो। तर त्याला पैसे किती भरावे लागेल, 110 रुपये। 110 रुपये त्याचे राहतील मित्रांनो, 110 रुपये सरकारचे, म्हणजे असे 220 रुपये। 220 रुपये दर महिन्याला त्याला जमा करावं लागेल। 220 रुपये नाही मित्रांनो, त्याच्यातून अर्धे त्याला पण जमा करावं लागेल, अर्धे सरकार जमा करेल। तर असा मिळून मित्रांनो त्याला 30 वर्षे पैसे भरावे लागेल। आणि मित्रांनो समजा त्या अर्जदाराचे वय 40 असेल मित्रांनो, 40 असेल तर 40 ते 60 वर्ष वय मित्रांनो असेल तर 20 वर्ष पैसे भरावे लागेल मित्रांनो। 20 वर्ष तर मग त्या अर्जदाराचे 200 रुपये राहतील मित्रांनो आणि सरकारचे 200 रुपये, अशा दोघ्या मिळून मित्रांनो 400 रुपये होतील। तर 400 रुपये महिन्याला जमा होतील त्याचेवाले, म्हणजे अर्धे 200 रुपये अर्जदाराचे आणि 200 रुपये सरकारचे, असे 400 रुपये जमा होतील मित्रांनो दर महिन्याला। तर त्याला 20 वर्ष भरावं लागेल। तर वयाचं वय 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरच मित्रांनो त्याला 3000 रुपये महिना या योजनेतून मिळेल मित्रांनो। पेन्शन असं समजा की पेन्शन भेटून राहिली, तर अशी होती मित्रांनो हे ई श्रम कार्डाची बद्दलची माहिती। जो तुम्हाला जो गैरसमज झाला मित्रांनो तो दूर काढून टाका मित्रांनो। लाडल्या बहीणसारखे याच्यात पैसे भेटतील नाही मित्रांनो, की आपण फॉर्म भरला आणि दर महिन्याला पैसे येतील असं नाही मित्रांनो। एक हा चार्ट बनवलेला आहे मित्रांनो, जसा चार्ट मी तुम्हाला 18 वर्षापासून सांगितलेला आहे। 18 वर्षापासून मी ठोक 3 घेतलेला आहे मित्रांनो। 18 वर्षाचा अर्जदार, एक 30 वर्षाचा अर्जदार आणि एक 40 वर्षाचा अर्जदार। 18 वर्षाला इतके 55 रुपये भरावे लागतील, 55 रुपये सरकारचे राहतील। 30 वर्षाचा असेल तर त्याला 110 किंवा 105 असं भरावं लागेल, 105 किंवा 110 सरकारचे राहतील। आणि अगर 40 वर्षाचा वयाचा अर्जदार असेल तर 200 रुपये अर्जदाराचे तर 200 रुपये सरकारचे, असे दोघा मिळून जमा होतील। त्याच्यानंतर तुम्हाला 60 वर्षाचं वय झाल्याच्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन भेटेल। तर असा होता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अगर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ दूरपर्यंत जाऊ द्या मित्रांनो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।